मध्ये घास भरवणारा तो बिचारा गरीब बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माऊली हे तिला डोळ्यासमोर दिसल बघ, तिला डोळ्यासमोर दिसल बघ. हे तुझी आई हंबरडा फोडल बघ, तुझी आई हंबरडा फोडल बघ, हे तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ आणि तुला म्हणाल खरा आई हे तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते. तसं आईला मी बोलत होते, नको तसं बापाला मी बोलत होते. बापाशी तर मी 8-8 दिवस बोलत नव्हती की हो. आता उठल्या उठल्या आई बाप नाही डोळ्यासमोर दिसत, काळीज माझं चर्र करत, हातपाय माझे लटलट करतात. माझ्या कानात मला म्हणायचा पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे पुरी, तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पुरी, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ. हे पुरी, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ, कोणी कोणाचं नसतं बघ. समोरचा त्या अंगण मला दिसायचं पोरी आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे. वरती घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती सला तर किती बरं झालं असतं ग पुरी. बाप जिवंत असताना हे सगळ्या गावाबरोबर मी सेल्फी काढले, पण या मोबाईल मध्ये माझ्या बापा बरोबर आज नाही येणार पुरी. कशेस ग पुरी, पुरी कशेस? एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता मला मिठीत नाही घेणार पुरी. फोटोतली आई तंतर आला श्वास गेला श्वास, जेव्हा उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती. तुम्ही माझी समजूत काढण्यासाठी अंगणातच माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगण फिरवत होती बाप्पा. पोतं पोतं म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती, याच खांद्यावर बसून याच गावच्या रस्त्यावरून मी फिरत होती बाप्पा. बाप्पा रात्रीची मला भीती वाटते म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी झोपत होती बाप्पा. पण आता मी मोठी बाप्पा, आता मी शाळेला जाते. मला काय लागलं तर मी माझ्या आईला बघते पप्पा, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण आज गेली होती पप्पा, गावच्या चौकामध्ये गेली होती पप्पा आणि एक बाप नावाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. हे पोराला असतं त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, हे बाळा तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देतं, तोंडातला भात काढून टाकतं आणि ते पोरगं म्हणतं मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापानं कधी मला त्या गालाचा मुका घेत कोण तर मला म्हणाल का, हे बाळा मीच तुझी आई आहे, मला माफ कर, मीच तुझा बाप आहे. हे बापाची किंमत त्या पोराला विचारतो. कपडा तुमचा होतो, ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. हे एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर बाप लांबून म्हणतो दाद्या दिदी. आणि बिना बापाचं पोरगं कुठल्या तर झाडाखाली उभं असतं, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघतं आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरगं पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा फोडत आपल्या आईला म्हणतो, आय म्हणते बाळा 2 दिवसाने येणार एक माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट, गाप रडू नको गाप रडू नको. हे
गप रडू नको, गप रडू नको, हे गप रडू. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतंय, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं, आय मी शिकणार, आय मी एवढा शिकणार, प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार, आय. हे पोरानो, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला तर रात्रीच्या 2 वाजता अंधारात कधी तर उठायचं बघ. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. पोरी, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो. हे पुरानो, टाकून दे, मी सांगतोय म्हणून टाकून दे, नाहीतर तू अंतरुणावर पडलेला असणार, तुझा गाल कापलेला असणार, तुझी आई तुझ्यासाठी हंबरडा फोडत असेल आणि तुला माझे शब्द आठवतील. वसंत हंकारी नावासारखा एक माणूस करायचा साला. 400 वर्ष होत आली, नशा नाही उतरली रे माझ्या लेकरानो. हात जोडून सांगतो पोरा, बस आज नाही तर परत कधीच नाही बघ. आज बंद कर. त्रास होईल तुला, 10 दिवस त्रास होईल, 15 दिवस त्रास होईल, महिनाभर त्रास होईल. अजिबात रडू नको. रोज रोज पोरगीचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. हे जेवढी दिवस आपल्या जवळ आहे तेवढी दिवस तिला हसत. उशिरा आला तर मी उपाशी झोपेन बघा पप्पा, आणि खरंच जर मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतरुणावर दिसायचं नाही. गरीब म्हणतोय, अगं साबण गेला ग डोळ्या. हे पुरी, साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबर फोडून रडला बघ पोरी. हे लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला या वेळेला माझं पाखरू भर करून उडून निघून जाईल. हे 12:30चा तांदूळ आहे बघ. नटून ताटून नवऱ्याबरोबर लग्नाच्या भोवल्यावरती उभे आहेत, वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेले आहेत, आनंदाला उधाण आलेले आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भोवल्यावर नवऱ्याचा हात धरत जसे लग्नाच्या भोवल्यावर तू खाली येतेस ना ग, त्या लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी, तुझ्या गळ्यामध्ये पडते. तुझी आई तुला म्हणते, माझ्या लेकरा, माझ्या पाखरा, 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारख्या लेकरा काय करू सारखी ग. हे पुरी, हे तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझा आजोबा रडत असतो, सगळे रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात. पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय, कोणी रडायचं नाही. चला माझ्या दीदीचं नवीन आयुष्य, तिला हसत हसत पाठवा. हे मोरी, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचं मुख घेतो आणि तुझी जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर अश्रूनं जो ओला चिंब करतो. त्या घरी देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. हे पुरी, शपथ बाप आहे बाप, जो जिवंतपणी आम्हाला कधीच कळाला नाही आणि मेलेल्या बापानं आम्हाला कधीच मिठीत घेतलं नाही. समाज एकही पोरग व्यसन करणार नाही, एकही पोरग कुठल्या लेकीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवणार नाही. हे शंड नामर्दा सारखं माझ्या पोरींचे वाटत नाही का ग पोरीनो? हे प्रेम आहे का? हे ऐक माझं पोरी, तो हरामखोर तुझ्या शरीराचा तुकडा करू लागला बघ. शेवटचा 1 मिनिट पोरी ऐक, हे तो कुत्रा तुझ्या डोक्यात दगड घालू लागला का तुला फसवतो बघ पोरी तू. हे प्रेम आहे का? हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं, हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचा तुकडा माझे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचंय. चला लवकर हात वरती करा, जागेवर उभं राहा. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या प्रत्येक लेकराने पोरा चाल ओठ. ज्यांचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या मुला मुलींनी माझ्या समोर यायचं आहे. आज नाही तर परत कधीच नाही. हे परिवर्तनाचं वादळ आज घराघरामध्ये पोहोचलं पाहिजे, रक्ताच्या थेंबामध्ये तुमच्या पोहोचलं पाहिजे. दिस इज द ट्रूथ ऑफ ऑल लाईफ. आय एम नॉट टेलिंग सणासुदीचं खोटं नाही बोलणार. ऐका, हे ये ग माझ्या समोर ये पुरी, चाल इकडे, चाल लवकर. मेल्यानंतर आई बापा सांगतो, जिवंतपणीचं मरण लय वाईट, ना जगता येतं ना मरता येतं. देव सगळं काही माफ करेल, पण आपल्या आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण तो कधीच माफ
माफ करणार नाही. हे पोरी ना ऐका का, स्वामी ते साला बाप आहे पोरी, आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी, हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ. हे आजपर्यंत आम्हाला असं समोर उभा आहे. या बापाच्या नजरेमध्ये नजर घाल, तुझी आई सुद्धा तुला दिसेल बघ. आणि जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहेस पोरी, तर तुझ्या समोर आज बाप उभा आहे. आज आम्हाला वाटतं पळत जाऊन चला आमच्या बापाला मिठी मारावी, पण 40 वर्षापूर्वी सोडून गेलेला बाप आम्हाला आमच्या घरात दिसत नाही बघ. जग मुठीमध्ये घेतलं, पण या करोडाच्या गर्दीमध्ये माझा बाप मला दिसत नाही पोरी. अशी राष्ट्रात कित्येक पोर आहेत. रोजपर्यंत मी तुम्हाला कधी सांगू शकली नाही, पण आज सांगते पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे. पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे. जा पोरी पळत जा, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा पोरी जा, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. सांगा मला या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? मला सांगा, सांगा या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? हा रडणारा बाप खोटा आहे का पोरी? हा रडणारा बाप खोटा आहे का? सांग या बापाची चूक काय आहे पोरी? तुला लहानाचं मोठं केलं ही चूक आहे का पोरी? सांग मला पोरी, सांग मला. या बापाला पोलीस स्टेशनला उभं करशील का? या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाशील का? कुठला तर कुत्रा तुझ्या शरीराचं तुकडं वरती करा. चला उजवा हात वरती करा, प्रत्येकानं आपला उजवा हात वरती करा. चला आज नाही तर परत कधीच नाही. ज्यांनी आई बाबाच्या पोटी जन्म घेतलाय त्या प्रत्येकानं आपला डोक्यावरती हात ठेवा. वर्षापूर्वी बाप निघून गेला, पण आज आई बापाला डोळ्यासमोर आला. आज दिवाळीचा नैवेद्य तू कौलावर ठेवतीस बघ, कदाचित तो नैवेद्य तुझ्या आई बापापर्यंत पोहोचत नाही, पण आजची प्रार्थना मात्र तुझ्या आई बापापर्यंत नक्कीच पोहोचल. डोळ्यासमोर आणा तुमच्या आईला. आणा आणा, आली का? प्रत्येक दिवाळी आनंदाने खाती बघ. अशा कितीतरी दिवाळी तुम्हाला भरवल्याच बघ. आईला मिठी मारा. आला का समोर बाप? बापाला कडकडून मिठी मारा. बापाच्या गालाचा मुका घ्या. बाप्पा केलं खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवणार नाही. घ्या शपथ पोरानं, घ्या शपथ. हात खाली. मंगल हो ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे निवाग्यज्ञ तोषावे, तो शोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो पाव पनसन, मंगलानम च सव्येसिम पड मम हवै मंगलम. जो बोले सो निहाल सत्श्री. संता या पंचमहूतांच्या या निसर्गाच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हा वसंता आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. लहानांपासून अगदी थोरांच्या काही क्षणांपुरता मर्यादित न ठेवता वसंत हंकारे सरांनी ज्या पद्धतीनं आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी गेले